वाचल्यात आहे तर ते बरोबर म्हणजे पहिल्यातून चौथ्यात जाणार तर तो भाग घेतला तर बरोबर. हे लावू की नको मग हे लावायचं मला काढायला होतो नकाशा का दुसरा लावायचा आहे ते लावू द्या सध्या थांबा मग काय म्हणतात ते तो लब्धीचे नाहीतरी एवढे मोठे काढले नाही आहे टेबल तो ना पण त्याला पहिल्याच होणार त्याच्यात थोडंसं लब्धीचा उल्लेख आहे आता तर मागच्या त्याच्यावर थोडं शॉर्टमध्ये सांगून देऊ लब्धीचं स्वरूप आणि नावं कारण एवढं डिटेल जरी नाही घेतलं तरी या प्रश्नात उल्लेख आहे आता लब्धीचा नाही ना तिसऱ्या पण आता या प्रश्नात उल्लेख असल्यामुळे थोडं सांगा. मिथ्यात्व गुणस्थान चर्चा सुरू आहे पण आता मिथ्यात्वात राहायचं आहे की पुढे जायचं आहे सम्यक्त्वात जायचं आहे. आता आपली मार्ग सुरू झाला आहे मिथ्यात्वातून आता वर पुढे चालायचं आहे. त्यामुळे आपण काल प्रश्न उपस्थित केला होता की जर जीव अनादितः मिथ्यादृष्टी आहे तर तो सम्यक दृष्टी केव्हा सम्यक दृष्टी होतो म्हणजे कधी ना कधी तर त्याच्या जीवनात फरक पडतो ना तर कधी होतो त्याच्या आधी त्याच्या जीवनात काय घडामोडी होतात त्यापूर्वी त्याची भूमिका अन्य मिथ्यादृष्टींसारखी असते की वेगळी असते. अनंत जीव मिथ्यादृष्टी आहे मग हा सम्यकदृष्टी होतो तर त्यावेळेला आत्तापर्यंत जसा होता तसा एकदम सडन उडी मारून मिथ्यादृष्टी झाला असं होते की आधी काही घडामोडी होतात. जसं पाऊस येण्याच्या आधी काय होते सृष्टीमध्ये बादल येतात हवा सुटतो काही ना काही फरक पडतो वातावरणात आणि मग पाऊस येतो. तर तसं काही होतं की सरळ आत्ता या क्षणी मिथ्यादृष्टी होता आणि पुढच्या क्षणी सम्यकदृष्टी झाला मागच्या क्षणी पापात होता आणि पुढच्या क्षणी सम्यक्त्वात आला अशी काही प्रक्रिया होते का आणि त्याच्यासाठी काय काय सांगितलं आहे. अत्यंत सूक्ष्म विवेचन केलेलं आहे जीवभावाचं म्हणजे खरोखर आचार्यांच्या प्रगाढ बुद्धिमत्तेचं आणि विपरीत मान्यता सोडून मग 5 लब्धी होते. मग आधी तत्व मिथ्यात्वाचं प्रकरण संपलंच नाही ना मग मिथ्यात्वाचं चालू आहे या प्रश्नातच आता लब्धी. हो 7 तत्वांचं लावून द्या हो तो काढून द्या. मिथ्यादृष्टीच्या जीवनात आपण पहिल्याच प्रश्नात उत्तरात पाहिलं होतं की त्याच्या जीवनात 7 तत्वांविषयी विपरीत मान्यता असते. तर ही विपरीत मान्यता नेमकी कशी ते आता थोडासा नकाशावरून खुलासा पाहणार आहोत आपण. पहिल्याच प्रकरणामध्ये आहे पहिल्या अध्यायामध्ये आहे ना 7 तत्वांचा हे काय हे आश्रमबद्ध नंतर संवाद निर्जरा आहे ठीक आहे मग ते डायरेक्ट तो जाऊन द्या संवाद निर्जरेचा. आपल्या पुस्तकामध्ये 36-37 नंबरचा पान आहे. एक रंगीत नकाशा दिसतो संवाद निर्जरेसाठी नकाशा असं नाव आहे. 36च्या जवळपासचं पान आहे 36 किंवा 37. ताई इथल्या माहीत स्वरूपी शुद्ध आत्मा हा प्रत्येकाजवळ आजही आहे. हा जो नकाशा काढला पण पाहिजे त्यामध्ये ही तो आहे. तर हा जो एक न्याय स्वरूपी शुद्ध
शुद्धात्मा आहे तो कसा आहे, अनादि आहे, अनंत काळपर्यंत राहणार आहे. तर हा जो शुद्ध आत्मा आहे, या शुद्ध आत्मेची अनुभूती जोपर्यंत आपल्याला होत नाही, तुम्ही न्यायक आहे, मी शुद्ध आत्मा आहे अशी अनुभूती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा समजा इच्छा आहे तो शुद्ध आत्मा, याच्यामध्ये हा तो शुद्ध आत्मा आहे. आता हा जो शुद्ध आत्मा आहे तर या 7 तत्वात आपण या शुद्ध आत्म्याला जर स्वीकारलं नाही तर जीव तत्व स्वीकारलं का नाही. या सगळ्याबरोबर आपल्याजवळ न्यायक आत्मा आहे, हे जर नाही स्वीकारलं तर आपण जीव तत्व समजलो नाही. इथे जीव तत्व आहे आणि ते जीव तत्व असूनही आजही आपल्याजवळ काय आहे, अशुभ राग आहे. अशुभ राग म्हणजे पंचपरमेष्ठी सोडून बाकी कोणताही राग हा अशुभ राग आहे. तो देवदेवतांच्या आराधनेचा असो करून कुणाचा असो, तर तो अशुभ रागही हा या शुद्ध आत्म्याच्या बरोबर आहे, पण तो शुद्ध आत्म्याला स्वीकारत नाही. पहिला भाग मोह ठेवला, तो मोह या शब्दाचा अर्थ आहे मिथ्यात्व, विपरीत मान्यता. ही विपरीत मान्यता जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण नियमाने मिथ्या दृष्टी राहतो. आता हा जो मोह आहे या मोहाबरोबर अविरती आहे. थोडक्यात सांगत आहे मी की व्रत घेण्याचा परिणाम होतच नाही. सर्वार्थ सिद्धीतले देव नंदीश्वर जाण्याचाही विकल्प करीत नाही, तरी देखील त्यांनी त्याग केलेला नसतो. तर ही अविरती अशी एक विकृती आहे आपल्या जीवनात की कोणताही त्याग करण्याची भावना त्यामुळे होत नाही. म्हणून हाही विकार भाव आहे, हाही विकार होता, हाही विकार आहे. आता द्वेष तर नक्कीच विकार मानतात, सगळेच मानतात, तिथं काही सांगायची गरज नाही. प्रमाद हाही विकार भाव आहे. तर आता प्रमाद कशाला म्हणायचा, कशाला म्हणू प्रमाद? श्रावकासाठी धर्म कार्याचा अनुत्साह आणि मुनींसाठी शुद्ध आत्म्यात न राहणं. 28 मूल गुणाच्या विकल्पात येणं हा मुनींसाठी प्रमाद आहे आणि आपल्यासाठी धर्म कार्याचा अनुत्साह, बाकीच्या जसा उत्साह आहे तसा नसणं. तर हा प्रमादही जीवाच्या जीवनात काय करतो, तर आश्रव तत्वात गेला, हेही आश्रव तत्वात गेलं, हेही आश्रव तत्वात गेलं, हेही हाही योगही आश्रव तत्वात गेला. आता त्याच्यानंतर आहे हे शुभभाव, पूजा, दान, स्वाध्याय, शुभभाव किंवा भक्ती, व्रत. कितीही व्रत कडक पाळले आपण, वस्तुतः आगमात आपल्या या व्रतांना व्रत नाही म्हणत. 12 व्रतांचं पालन याला व्रत म्हणतात. हे जे व्रत घेतो आपण ते व्रतात त्यांच्या ह्याच्यात बसत नाही. तर हा जो सगळा शुभभाव आहे, हा शुभभाव कोणत्या तत्वात बसला? हा जसा आश्रवबंध तत्वात बसला तसा हा भाव कुठे बसला? आश्रवबंधातच बसला. म्हणून आश्रवबंध तत्वातच आला. आता हे जे नाव आहे 8 कर्माची नाव, 8 कर्म कुणाची पर्याय? उद्गलाचे. म्हणून हे कोणत्या तत्वात जाऊन बसलं? अजीव तत्वात. हे अजीव तत्व आहे. आता
शुद्धात्माचं पाहिलंच होतं, ते जीवतत्व होतं. आता आपण त्या नकाशात पाहिलं होतं की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य प्राप्त झालं, ते संवर निर्जरा तत्व होतं. तर हे जे 7 तत्वाबाबत या मिथ्या दृष्टीची मान्यता चुकीची आहे. ती कशी आहे? यालाही आम्ही चांगलं मानलंय, पुण्यात सुखद मानलंय. आणि म्हणून या आश्रय तत्वाबाबतही आमच्या चुकीच्या कल्पना आहे की जे दुःखाचं कारण आहे त्याला आम्ही सुखाचं कारण मानलं, जे बंधाचं कारण आहे त्याला मुक्तीचं कारण मानलं. तर हा सगळ्यात मोठा याबाबतचा चुकीचा भाव आहे. याबाबतही तोच भाव आला, जरी शुभ भाव आहे तर या शुभ भावाला आम्ही मुक्तीचं कारण मानलं. पुष्कळ मंदिरांमध्ये लिहिलं असते भक्ती विमुक्ती, भक्ती से मुक्ती. तर भक्ती न मुक्ती हे जे लिहिलं तर हा शुभरागानं मुक्ती कधीच मिळणार नाही. आमच्या कल्पनेत काय आलं तर जेवढा जास्तीत जास्त शुभराग करू तेवढ्या लवकर मुक्तीला जाऊ. तर कोणताही शुभरागही आश्रय तत्वात बसला हे आम्ही कधी स्वीकारलं नाही. आम्ही आता जेव्हा आमच्या जीवनात एखादा दुःखाचा प्रसंग येतो किंवा सुखाचा प्रसंग येतो तर आम्ही काय म्हणतो, आमच्या कर्माचा उदय. आणि सुखाचा प्रसंग आला तर बोलतो माझा पुरुषार्थ. तर ह्या दोन्हीही गोष्टी या कर्माबाबतही चुकीच्या आल्या आपल्या जीवनात. कर्माचा उदय सामग्री देत नाही. आम्ही त्या कर्माच्या उदयात चांगलंपणा किंवा वाईटपणा शोधतो. इथंच आमची चूक आहे. म्हणजे आजीव तत्वाबाबतही चुकीची कल्पना आहे. पुण्यानं संवर निर्जरा होईल काही. आपण समजा व्रत पाळले, एकाशन केले, उपवास केले, स्वाध्याय खूप केला, तर या सगळ्या शुभभावानं संवर निर्जरा होईल तर नाही होणार. त्यासाठी शुद्ध भावच लागेल. शुभभावानं कधीही संवर निर्जरा होत नाही. त्यावर जेव्हा उपचार केला जातो, जसं आपल्या तत्वाचं सूत्रात एक सूत्र आहे सम्यक त्वंच. काय सांगते ते? देवाईच्या आश्रयाचं कारण सम्यक दर्शन. सम्यक दर्शन शुद्ध भाव आहे का आश्रयबंधाचं कारण आहे? शुद्ध भाव आहे. वस्तुतः ते आश्रयाचं कारण सांगायचं नाही आचार्यांना. आचार्यांना हे सांगायचं आहे की सम्यक्त्वाबरोबरचा शुभराग नियमाने देवायूत बांधे. आणि म्हणून ते सूत्र आहे. तर त्या सूत्राचा अर्थही आपण समजू शकलो नाही. म्हणून संवर निर्जरा तत्वाबाबतही चुकीच्या कल्पना आहे. मोक्ष तत्व केवळ अभावरूप आहे. आज कर्माचा अभाव, अशुद्धतेचा अभाव म्हणजे मोक्ष आहे. आम्ही फक्त अभावाला मुक्ती मानली तर आम्ही त्यामध्ये बुद्धत्व घेतो. बुद्ध धर्मातही त्यांनी अभाव म्हणजे मुक्ती स्वीकारली. आणि तसं जर आम्ही मानलं तर आम्ही मोक्ष तत्वाबाबतही चुकीच्या कल्पना केल्या. आणि म्हणून या 7 तत्वाबाबत किंवा 9 पदार्थाबाबत आमच्या जीवनात ज्या काही चुकीच्या कल्पना आहेत त्याचं नाव असणार आहे मिथ्यात्व. आणि हे मिथ्यात्व घालवायचं असेल, त्यांनी सांगितलं आपण नेहमी हे शिकत आलो, पापाचा बाप कोण? लोक शिकत आलो. अध्यात्मता हे सांगते पापाचा बाप मिथ्यात्व. लोभापेक्षाही खतरनाक जर काही असेल आपल्या जीवनात तर हा मिथ्या भाव असतो. आणि म्हणून मिथ्या भावाच्या आश्रयानं आमच्या जीवनात 7 तत्वाबाबतही चुकीची कल्पना आली. देवशास्त्र गुरु बाबातही चुकीच्या कल्पना घेऊन बसलो.
काही वेगळे वेगळे स्वीकारून बसलो. आम्ही आमच्या देवाला ग्रह मानले किंवा आमच्या देवाला आम्ही दिवस मानला, रविवार पालसनाथाचा, सोमवार आदिनाथाचा. तर ह्या सगळ्या ज्या काही चुकीच्या कल्पना आपल्या जीवनात आल्या, ह्या सगळ्या कल्पना मिथ्यात्वाच्या अस्तित्वातच येतात. हे आपल्याला आपलं शोधायचं आहे. या सगळ्या गोष्टी समजून आपण मिथ्या दृष्टी आहोत की आपण सम्यक दृष्टी आहोत हे आपण शोधू शकतो की याचा आपल्या जीवनात काय आपलेपणाचा भाव आहे. याला आपण आपलं स्वीकारलं, याला ही सुद्धा आत्म्याला आपण आपलं स्वीकारलं. हे जर आपल्याला शोधता आलं तर आपण नियमाने मिथ्यात्व सोडून सम्यक दृष्टी बनवू शकतो. आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो 5 लब्धीचा असणार आहे की ज्यामुळे आम्ही हे सगळ्या भावातलं एकत्व सोडून आमच्या शुद्धात्म्याकडे वळतो, तेव्हा सम्यक दर्शनाच्या प्राप्तीची प्रक्रिया सुरू होते आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे 5 लब्धी. मिथ्यात्वाच्या व्याख्येमध्ये 7 तत्वांचं विपरीत श्रद्धा हा शब्द आला होता. समीचीन श्रद्धा नसणे म्हणजेच विपरीत असणे, त्याचा खुलासा आता ताईंनीच पाहिलेला आहे हा सगळा. आता ह्या आपल्या मागच्या प्रश्नाचं उत्तर सुरू करायचं. सम्यक्त्व कधी होईल आधी हा थोडासा विचार केला जेव्हा अध्याय 4 मिथ्यात्वाचा काढायचा ते चालू होतं. 4थ्या अध्यायातला प्रश्न वाचला होता मी, पान नंबर 141. जेव्हा जीवाचा संसार परिवर्तनाचा अंत समीप आलेला असतो तेव्हा त्याच नियमाने सम्यक्त्व होतेच. नियमाने सम्यक्त्व होतेच हे शेवटी दिलेलं आहे. आता संसार परिवर्तनाचा अंत म्हणजे काय? आपण अनादिकालामध्ये अनादिकालापासून या संसारामध्ये जे भ्रमण करतो आहे, बदलत राहतो, सतत अवस्था बदलतो आहे वेगवेगळ्या यांनी, त्याला परिवर्तन किंवा कधी परावर्तन शब्द आला. ते मोजण्याचं माप एक द्रव्य, क्षेत्र, काल, भाव असे 5 परावर्तन मानले आहे. त्यांचं स्वरूप अजून मोठं आहे, वेगळं आहे, त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. परंतु अनादिकालापासूनचं संसार परिवर्तन आता अगदी थोडं राहिलं असेल, संपणार आहे, नक्की त्याला मुक्ती होणार आहे असा जो कोणी भव्य जीव असेल त्याला आता नियमाने सम्यक्त्व होते. सम्यक्त्व झाल्याशिवाय मोक्ष मार्गाची सुरुवात नाही, धर्माची सुरुवात नाही. दंसण मूलो धम्मो म्हटलेलं आहे. दंसण म्हणजे सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. ते या अर्थाने की ते झाल्याशिवाय मुक्तीची प्रक्रिया सुरू नाही. मुक्ती लगेच नाही झाली पण प्रक्रियाही सुरू नाही झाली, तर ती आता इथे सुरू होते म्हणतात. मग आता याच्या आधी काय होतात तर सम्यक्त्व होण्यापूर्वी 5 लब्धी नियमाने होतात. तर लब्धी हा शब्द आलेला आहे, त्याच्याबद्दलचा खुलासा अध्याय 3मध्ये पान नंबर 82-83 थोडासा घेतलेला आहे. डिटेल आपल्याला जरी पाहायचं नसलं तरी एक सामान्य स्वरूप त्याचं पाहणं आवश्यक आहे, कारण लब्धीचा खुलासा पुढच्या 4थ्या गुणस्थानात येत राहणार आहे. साधा ते माईक काहींचा माईक. लब्धी म्हणजे काय? आगमामध्ये लब्धी शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने आढळून येतो. लब्धी म्हणजे लाभ, लब्धी म्हणजे प्राप्ती, एक सामान्य अर्थ सांगितले. हे थोडे ॲडिशनल पॉईंट लिहिलेले आहे, कदाचित तुमच्या याच्यात नाही सापडणार. पान नंबर 82 तो जो नकाशा आहे 4 लब्धींचे स्वरूप 4 त्याच्या आधीचा खुलासा. लब्धी हा शब्द उपलब्धी पाहतो ना आपण, काहीतरी मिळालं, जे नव्हतं ते मिळालं त्याला लब्धी म्हणतो. जे होतंच आपल्याजवळ त्याला लब्धी नाही म्हणत. जे नवीन काहीतरी प्राप्ती झाली, जसं आम्हाला एखादी डिग्री मिळाली तर आम्ही काय म्हणू, आम्हाला या डिग्रीची लब्धी उपलब्धी झाली, त्याप्रमाणे म्हणतात लाभ, प्राप्ती, काहीतरी उपलब्ध होणे. पण आता या ठिकाणी काय करायचं आहे लब्धीचा अर्थ, तर जीवाला सम्यक्त्व प्राप्त होण्याआधी किंवा होण्यासाठी आवश्यक विशिष्ट योग्यतांची, त्या विशिष्ट योग्यता याच्यामध्ये आहेत ज्ञान आणि विशुद्धीच्या बाबत, यांची प्राप्ती होणे हा अर्थ अभिप्रेत आहे. 5 लब्धीमध्ये लब्धी शब्दाचा अर्थ खुलासा करून घ्यायचा की
की सम्यक्त्व प्राप्त होण्याच्या आधी त्या जीवाच्या अंतरंग परिणामांमध्ये काही विशिष्ट योग्यतांची घडामोड सुरू होते. काहीतरी आतमध्ये अंतरंग भावनांमध्ये बदल चालू होतो त्याच्या परिणामांमध्ये, आणि ती विशुद्धी जी असते, जे ज्ञान त्याला एक विशिष्ट क्षयोक्षम प्राप्त होतो, त्याचं नाव लब्धी आहे. आणि त्या लब्धीचे 5 प्रकार केलेले आहेत. आपण नावं ऐकलेले आहे. एक क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी. तर त्यांचं एक थोडक्यात स्वरूप आपल्याला या नकाशातून दिसणार आहे. सगळ्यात आधी आहे क्षयोक्षम लब्धी. क्षयोक्षमचा अर्थ सगळ्यांना एक सामान्य माहीत आहे. क्षयोक्षम म्हणजे आपल्याला जी पर्याय प्रकट होण्याची योग्यता आहे, ज्ञानाची असो, दर्शनाची असो, क्षयोक्षम कर्मामध्ये होतो. पण त्यावेळेला जीवामध्ये जी परिणामांची प्राप्ती झालेली असते त्याला एक क्षयोक्षम म्हणतात. जसं आपण म्हणतो ना की त्याचा क्षयोक्षम फार चांगला आहे, याचा अर्थ काय? कर्मातला क्षयोक्षम नाही, त्या जीवाच्या जवळ भावना, त्या परिणामांची प्रगटता चांगली आहे. इकडे कर्मातला क्षयोक्षम, इकडे जीवात त्या भावाला एक क्षयोक्षम म्हणतात. वास्तविक क्षयोक्षम एक भाव आहे तो, पण म्हणताना कधी कधी क्षयोक्षमच म्हटला जातो. तर पहिली अट काय लागेल? तत्वविचार होण्यायोग्य क्षयोक्षमाची प्राप्ती. सगळ्यात आधी तर तत्वविचार करण्याची त्याच्याजवळ तेवढी पात्रता त्याच्या बुद्धीमध्ये असली पाहिजे. तत्वविचार कोणता? आता हा जो सांगितला तो, शिवाय हेय उपादेयपणा, शिवाय स्व काय, पर काय, मी कोण, पर कोण, हा सगळा तत्वविचार या एका शब्दात ह्या अनेक गोष्टी येतात. तर ती होण्यासाठी एक विशिष्ट बुद्धीची पातळी लागते किंवा ज्ञानाची जी एक पातळी लागते, ती झाली क्षयोक्षमाची प्राप्ती त्याला त्या ठिकाणी. आधी नसेलही, पण त्यावेळेला ती प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये. त्यावेळेला कर्मामध्ये काय घडामोड होते ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक समयी अप्रशस्त, अघाती पापकर्माचा अनुभाग अनंतपट कमी होतो. आता ह्या सगळ्या पारिभाषिक शब्द आहेत, ते फारसे नाही कळले तरी एक सामान्य अर्थ पाहू. प्रशस्त, अप्रशस्त म्हणजे थोडक्यात शुभ अशुभसारखं. आणि त्यावेळेला पापकर्माचा अनुभाग अनंतपट कमी होतो. त्या जीवाच्या जीवनात पापकर्म जे काय बांधले होते त्याची अनुभागाची म्हणजे फलदान शक्ती जी काय होती ती आता कमी 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 होते. ही घडामोड कर्मात होते, फळ जीवभावात दिसते. मग आता जीवाने त्या कर्मामध्ये काही केलं की नाही? जीवाने असे उचलून उचलून कर्म काढून फेकले का? असे फेकता येतील का? ठरवलं त्यांनी मला सम्यक्त्व प्राप्त करायचे आहे, तर आता हे अप्रशस्त खाती कर्म मी उचलून बाहेर फेकतो आत्म्यातून. ही कोणतीही गोष्ट त्याला करावी लागत नाही, त्याच्या करण्याची तेवढी क्षमता नाही आणि गरजही नाही त्याची. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो हे ठरवून उगवतो का की मला या प्रदेशातला अंधार दूर करायचा आहे, त्या घरातला अंधार दूर करायचा आहे, त्या जंगलातला अंधार दूर करायचा आहे, असे एक एक ठरवून तो उगवतो किंवा प्रकाश देतो का? तो स्वयं प्रकाशित होतो. तो दुसऱ्या कोणाला अंधार दूर करायला जात नाही. तो जेव्हा स्वयं प्रकाशतो तेव्हा आजूबाजूचा अंधार आपोआप नाहीसा. तो ठरवून करत नाही, पण तो तसा आला उगवला की आपोआप अंधार नाश होतो. त्याप्रमाणे म्हणतात जीव जेव्हा स्वतःच्या परिणामांकडे, विशुद्धीकडे लागेल त्यावेळेला कर्मामध्ये ह्या घडामोडी आपोआप होतात. ठरवून कराव्या लागत नाही आणि आपल्याला जीवाला काही करावं लागत नाही त्यात. म्हणून हे अनंतपट कमी होणार. त्यानंतर आत्मस्वरूपाचे आणि अध्यात्म जाणण्यासाठी लागणारी ज्ञानावरणाच्या क्षयोक्षमाची प्राप्ती. अध्यात्म म्हणजे आपण हे जे सगळे ग्रंथ वाचतो आहे ते, किंवा माझं स्वरूप काय हे ज्याच्यामध्ये सांगितले आहे असेही ग्रंथ, या सगळ्यांच्या मध्ये लागणारा एक विशिष्ट ज्ञानावरणाचा क्षयोक्षम पाहिजे. विशिष्ट क्षयोक्षमाची त्यावेळेला ती प्राप्ती होते किंवा वाढतो त्याचा क्षयोक्षम. तिकडे रुची निर्माण होते, त्याची इच्छा निर्माण होते. या सगळ्या गोष्टी क्षयोक्षम लब्धीत होतात. ही पहिली लब्धी आहे. तर याच्यातून सांगते मी 3ऱ्या अध्यायातून क्षयोक्षमाचं काही सांगायचं आहे. क्षयोक्षम लब्धी सांगितली नाही, थोडक्यात एक एक या चार्टमध्ये, हे चार्टमध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढंच वाचत आहे. ही पहिली स्टेज झाली, पहिली पायरी झाली. आता तो तत्वविचार करण्यासाठी समर्थ झाला आहे बुद्धीने.
अजून वळला नाही, पण निदान आता त्याच्या बुद्धीची पातळी म्हणा किंवा तिकडे करावं लागणारा पुरुषार्थ म्हणा तो जागृत झाला आहे त्याचा. पुढची नंतर लब्धी येते विशुद्धी लब्धी. शब्दच सांगतो त्याचा विशुद्धी. विशुद्धीचा अर्थ आहे मंद कषायरूप परिणाम होणे. विशुद्धी म्हणजे शुद्ध नाही. विशुद्धी आणि शुद्धमध्ये कधी कधी अंतर असते, कधी नसते, पण या ठिकाणी विशुद्धीचा अर्थ शुद्ध नाही, शुद्ध यायला वेळ आहे अजून. विशुद्धी म्हणजे आता कषायांची मंदता आहे. तीव्र कषायातून, तीव्र पापभावातून सम्यक दर्शन होऊ शकत नाही. कषायांची पहिल्या भूमिकेत मंदता लागेल. प्रत्येक समयात अनंतपट विशुद्धी, तत्वरुची आणि धर्मानुराग वाढतो त्याच्या जीवनामध्ये. तत्वरुची वाढते. जिथे कुठे तुम्हाला ऐकायला मिळत असेल तिथे ऐकायला जाणं, धर्मक्रियांमध्ये उत्साह वाढणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये वाढू लागतात. म्हणतात अनंतपट. अध्यात्म समजून घेण्याची उत्सुकता, तळमळ, रुची हे सगळं जागृत होते त्याच्या जीवनामध्ये. आता ज्या गोष्टी नव्हत्या त्या सगळ्या आता त्याच्या जीवनामध्ये आल्या. ही झाली विशुद्धी लब्धी. थोडक्यात क्षयक्षमामध्ये त्याला योग्यता मिळाली होती की तो समजू शकतो. समजा हे पुस्तक वाचून जर मला काहीच कळलं नाही तर आधी प्रयत्न करावा लागेल मला की या पुस्तकात काय सांगितलं आहे. त्यानंतर त्यातल्या तत्वांबद्दल माझ्या जीवनात जिज्ञासा, रुची निर्माण होईल. यांनी म्हटलेलं आहे पद्मनंदी आचार्यांनी की तत्प्रती प्रीती चित्तेन येन वार्तापी श्रुता स्वभवे भव्य भावी निर्वाण भाजता. ही जी आत्मेची चर्चा चालू असेल ती निदान रुचीपूर्वक ऐकण्याची बुद्धी जरी होत असेल तुम्हाला तर म्हणतात तुम्ही नक्की भव्याला. याच्या उलट काय आत्मा 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 सांगता, दुसरं काहीच नाही सांगता येत त्यांना असं म्हणून तिटकारा जर निर्माण होत असेल तर म्हणतात ती सम्यक दर्शनाच्या आधीची भूमिका असू शकत नाही. ही झाली विशुद्धी लब्धी. तिसरी लब्धी असते देशना लब्धी. देशना म्हणजे उपदेश. देशनाचा अर्थ आहे उपदेश. तीर्थंकरांची देशना म्हणतो ना आपण. आता आपण अनंत काळापासून, अनादी काळापासून कितीतरी गुरु केले असतील. गुरु केले नाही असं नाहीच आहे. आम्ही कितीतरी गुरु आमच्या जीवनामध्ये येऊन गेलेले आहे. पण एकतर त्या गुरूंनी दिलेला उपदेश समीचीन असेल आणि आम्ही तो समीचीन ग्रहण केला नाही ही आमची भूमिका असेल, किंवा समीचीन गुरूंनी समीचीन उपदेश दिला नसेल, आम्हाला असे गुरु मिळाले नसतील. दोन्ही शक्यता आहे. दिलेला उपदेश आम्ही समीचीन रूपाने ग्रहण केला नाही तरी आमचा फायदा नाही, आणि समीचीन गुरु नाही मिळाले तरी फायदा नाही. म्हणून म्हणतात समीचीन तत्वांचा उपदेश देणारे मिळणे व उपदेश ग्रहण करण्याची पात्रता असणे, दोन्ही गोष्टी आहे. दोघांवरही अवलंबून आहे. गुरुसुद्धा सम्यकदृष्टी असेल, त्यांनी समीचीन कथन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे तत्वस्वरूप, आणि आम्ही ते तसंच ग्रहणही केलं पाहिजे. आम्ही जर मिथ्या ग्रहण केलं, गुरूंनी सांगितलेल्याचा चुकीचा अभिप्राय ग्रहण केला तर त्यात गुरुची चूक नाही, चूक कोणाची? आमची. आम्हाला देशना मिळालेली नाही. म्हणून कोणत्याही उपदेशाला देशना म्हणता येणार नाही. जो उपदेश तुमच्या जीवनात देशनाला लब्धीला मिळवून देतो ती खरी देशना म्हणतात. शुद्ध आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे. ज्ञान होणे हा शब्द आहे. अजून वेदन नाही, अनुभवन नाही, पण ज्ञान तर झालं. शुद्ध आत्मा कसा असतो, काय त्याचे गुणधर्म आहेत जे आता आपण रोज वाचतोय. परद्रव्य कोणतं आहे, शुद्ध आत्म्यात काय आहे, काय नाही आहे, जे आता 7 तत्व समजावून सांगितले, याचं ज्ञान या देशनेतून त्याला व्हायला पाहिजे म्हणतात. आणि मागच्या विशुद्ध लब्धीचंच हे फळ आहे असं थोडक्यात तिथे सांगितलं. आता उपदेश ग्रहण करण्याची पात्रता ही लब्धीत नाही आहे, पण उपदेश कोण ग्रहण करू शकतो हे सांगितलं आहे. समजा घरून रागवल्यानंतर कोणीतरी आपला मुलगा मुलगी ते जबरदस्तीने येऊन बसले शास्त्र ऐकायला. भाद्रपद आहे, पंडितजी आले तरी तुम्ही जात नाही शास्त्राला, असं घरामध्ये रागवणं झालं आणि तो येऊन बसला. त्याची काय भूमिका राहील? तो इतक्या आकुलतेच्या आणि तीव्र आवेगाच्या भूमिकेत येऊन बसला असेल तर त्याला त्यातल्या शब्दांची काही अनुभूती होईल का? कानावर शब्द पडतील की नाही? पडतील, पण त्याच्या भावनेपर्यंत जातील का? नाही. उलट अत्यंत क्रोधाच्या भावनेमध्ये जर तो बसला असेल तर तीव्र पाप बंद करेल तो म्हणतात. म्हणून उपदेश ग्रहण करण्याची पात्रता कुणात आहे? ज्यांच्या जीवनात कषायांची मंदता आहे, अभिनिवेशाचा अभाव आहे, अर्थात तत्वाबाबत आग्रही वृत्ती नसणे. अभिनिवेशचा अर्थ काय?
पक्षपात किंवा एकांताचा एक बाजू धरून बसणे. समजा आता या ठिकाणी एक व्यक्ती अशी आली की जिला अध्यात्माची चर्चेचा अत्यंत तिटकार आहे आणि बाकीच्या याचं म्हणजे ते सत्य आहे, अध्यात्म सगळं झूट आहे किंवा अप्रयोजनभूत आहे. हा अभिनिवेश घेऊन जर ती व्यक्ती इथे बसेल तर इथे सांगितलेल्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक शब्दातून उलटा अभिप्राय ग्रहण करेल, त्यातल्या चुका काढेल, त्याच्यातून खोटी मान्यता ग्रहण करेल. म्हणतात हा अभिनिवेशाचा दुष्परिणाम असतो. त्यामुळं आम्ही जिथे कुठे जाऊ तिथे ऐकून घेण्याची आमची क्षमता आम्हाला वाढवली पाहिजे. वक्ता कोणत्या अभिप्रायातून सांगतो, आम्ही काय ऐकतो, आम्ही कोणतं ग्रहण करतो, ही आमची भूमिका आम्हाला तपासता आली पाहिजे. म्हणतात वक्त्याचा उपदेशकाचा अभिप्राय जाणून घेणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ताई नेहमी सांगतात, समजा निश्चय नयाच्या अपेक्षेने कथन चालू आहे आणि सांगितलं समयसारमध्ये की जीवामध्ये, शुद्ध जीवामध्ये ना गुणस्थान आहे, ना मार्गणा स्थान आहे, ना कषाय स्थान आहे, ना बंध स्थान आहे, ना आश्रव आहे, ना बंध आहे. ही विवक्षा आहे निश्चय नयाची. आणि मग आता व्यवहार नाही, त्या निश्चय नयाला एकांताने जर घेऊन बसला श्रोता तर तो म्हणेल जीव खात नाही, जीव पीत नाही, जीव हिंसा करत नाही, जीव कोणाला मारू शकत नाही, मग मी कसाही वागलो तर काय फरक पडतो. जे होईल ते शरीराची क्रिया आहे, आत्मा शुद्धच आहे. विवक्षा न समजल्यामुळे अभिप्रायामध्ये गडबड झालेली आहे. किंवा एखादा व्यवहार नयाचा उपदेश चालू असेल, धर्मकार्य करा, पूजा करा, हे करा, आणि त्यावेळेला त्याने त्याचा एकांत ग्रहण केला तर तो केवळ तेवढाला धर्म माने, मग तो निश्चय नयाच्या विषयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत नाही. आपण आता हे पंचाष्टिकाच्या शेवटच्या याच्यामध्ये फार चांगले खुलासे केले आहेत त्यांनी सगळे. नयाचे थोडे बहुत ज्ञान असणे ही उपदेश ग्रहण करण्याची पात्रतेमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण आत्ता वर पाहिलं. वक्ता निश्चय नयाचं कथन करत असेल विवक्षेने तर ते निश्चय नयाने आहे, व्यवहार नयाने वेगळं असू शकते, विवक्षा वेगळी, उपदेश वेगळा असू शकतो, हे समजलं पाहिजे. त्याला नयाचं ज्ञान पाहिजे. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये वक्त्याचे आणि श्रोत्याचे लक्षणं सांगितले आहे डोडरमलजीने अतिशय विस्तृतपणे. शेवटचं आहे व्यक्तीविषयी दुराग्रह नसणे. काय कोण व्यक्ती सांगता याच्यावर आमचं अवलंबून असते, आम्हाला जायचं की नाही ऐकायला. कोण पंडितजी आले आहेत किंवा कोणी लिहिलेलं पुस्तक आहे ते पुस्तक उघडायचं की नाही, इथूनच आमच्या मनात सगळे संभ्रम असतात किंवा हट्टाग्रह असतो की नाही या व्यक्तीनं लिहिलेलं पुस्तक मी पाहणार नाही, मी वाचणार नाही, किंवा अमुक गावाहून पंडितजी आले आहेत का त्यांच्या प्रवचनाला जाणार नाही, अमुक मुनी आले आहेत का मग आम्ही जाणार नाही. तर हे सगळं आहे व्यक्तीविषयी दुराग्रह. नेहमी व्यक्ती गौण असावी आणि सांगितलं जाणारं तत्त्वज्ञान मुख्य असावं. शैली वेगळी असू शकते, तत्त्वज्ञान एकच असतं. ही झाली उपदेश ग्रहण करण्याची पात्रता. तो देशनालब्धीचाच भाग आहे, चौथी लब्धी नाही आहे ती. आणि आता चौथी लब्धी आहे प्रायोग्य लब्धी. प्रायोग्य लब्धीमध्ये आता कर्मांच्या घडामोडीला एक प्राधान्य देऊन कथन केलेलं आहे. पूर्वबद्ध नवीन कर्माची स्थिती अंतःकोटाकोटी मात्र होणे म्हणजे कमी होणे एवढं समजून घ्या. पापकर्माचा अनुभाग द्विस्थानीय होणे, 4 प्रकारच्या वाढत्या क्रमाने जे पापकर्म असतात त्याच्यापैकी खालचे 2 कमी अशुभ ते होणं. पुण्यकर्म जे 2 किंवा काही होते ते आता वाढून 4 प्रकारचे होणं. प्रदेशबंध अनुत्कृष्ट आणि अजगन्य होणं. अनुत्कृष्ट म्हणजे जो उत्कृष्ट प्रदेशबंध होता तो कमी झाला, अजगन्य म्हणजे अत्यंत कमी नाही असा मध्यम झाला. आणि 34 वेळा प्रकृती बंधापसरण होणे, बंधामधल्या परमाणूंची कमी होण्याची क्रिया आहे. ह्या काही तांत्रिक किंवा पारिभाषिक प्रक्रिया आहेत, त्याचा विशेष खुलासा जरी आता नाही घेतला तरी 3ऱ्या अध्यायात तो आहे. ताई 4 लब्धी झाल्या. आता ह्या 4 लब्धी जीवाला आजपर्यंत किती वेळा झाल्या असतील? भरपूर वेळा. अनेक वेळा तर तसली झाले. मग कमी एकच भाग लक्षात घ्यायचे, ह्या अभव्याला होतात तर आपल्याला किती वेळा झाल्या म्हणून काही फरक पडतो असं नाही. अभव्याला देखील ह्या 4 लब्धी म्हणाले.
करणलब्धी मात्र त्याला कधीच होणार नाही. तर ही जी करणलब्धी आहे हा जो जीवाचा एक विशिष्ट परिणाम आहे, तो परिणाम नियमाने त्या कार्याला उत्पन्न करणाराच राहतो. तर आता हा जो करणलब्धी राहील ती सम्यक्त्वासाठी असल्यामुळे सम्यक्त्वाला उत्पन्न करावीलाच. चारित्र्यासाठी झाली तर चारित्र्याला उत्पन्न केल्याशिवाय ती राहणार नाही. आणि म्हणून करणलब्धी, करणचा अर्थ शेवटी परिणामच आहे, पण एक असा विशिष्ट परिणाम आहे की जो परिणाम त्या कार्याला उत्पन्न करतो आणि म्हणून त्याला एक करणलब्धी नाव दिलं. करण अगदी सुरू झाल्यानंतर पूर्ण होतेच का? हो, नियमाने. ही मरण नाही आलं निवृत्ती करण्यापर्यंत होत राहते. हा? शेवटची जी आहे निवृत्तीकरण. शेवटची कोणती आहे? समजा पहिला करण सुरू केला अधक करण तर नियमाने तो जीव निवृत्तीकरणापर्यंत जातो. जातोच, पण जर समजामध्येच मरण आलं तर नाही जात. मरणाच्याच वेळी नाही जात, बाकी जातच. नियमच आहे, ते सुटत नाही. ते सुटते ते चारित्र मोहाच्यासाठी, सम्यक्तासाठी सुटत नाही. औषधिक चारित्र म्हणजे गुणस्थान प्रक्रियेमध्ये सुटते, सम्यक होताना सुटत नाही. 8व्या गुणस्थानात मरण सांगितलं का नाही? हा, त्या दृष्टीने आहे ते. इथं नाही लावायचं. हे सम्यक्त्वासाठीच आहे. हे सम्यक्त्वासाठी आहे. त्या सम्यक्त्वासाठी सुरू झालेल्या करण परिणामात मरण नाही. करण परिणाम आपण शब्द ताईंकडून अनेकदा ऐकला. ताईने अत्यंत स्पष्टीकरण आणि खुलासे खूपदा केले. आता ह्या प्रकरणामध्ये सम्यक दृष्टीचं जे चौथं गुणस्थान आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याची गरज भासणार आहे. सगळ्यांनी थोडं तिसऱ्या अध्यायातलं वाचून या, म्हणजे मग थोडं समजा. करणलब्धी परिणामच आहे. काय फरक आहे आतापर्यंतच्या लब्धीच्या परिणामात आणि करणलब्धीच्या परिणामात? हा जो फरक आहे, आतापर्यंत तो शुभोपयोगात अशुभोपयोगात होता, आता त्याचा उपयोग शुद्धात्म्याकडे लागला. करण परिणाम सुरू झाले, अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण, की या आत्म्याचा उपयोग त्या पर्यायी नाही तन्मय, तो त्या शुद्ध आत्म्याकडे लागलेला असणार आहे. आणि ही शुद्ध आत्म्याची स्थिरता उपयोगाची वाढत जाते. अधःकरणापेक्षा अपूर्वकरणात राहते, अपूर्वकरणापेक्षा अनिवृत्तीकरणात राहते आणि अनिवृत्तीकरणाच्या बहुभागापेक्षा एका भागात शेवटच्या एका समाज. करणचा अर्थ परिणाम हे एक सामान्य लक्षात ठेवायचं. मागच्या प्रायोगिक लब्धीत थोडं कर्माच्या बाजूने विवेचन आलं, पण करण लब्धीमध्ये दोन्ही गोष्टी राहणार आहे. इकडे कर्मांच्या अवस्थेचं आणि त्याच वेळेला जीवभावाच्या परिणामाचं. करणचा मुख्य अर्थ परिणामच घ्यायचा. आणि आता सांगितल्याप्रमाणे ही शेवटची लब्धी महत्त्वाची यासाठी आहे की आजपर्यंत या 5 लब्धीपैकी 4 लब्धी तर जीवाला अनेक वेळा होतात, परंतु त्यानंतर सम्यक होईलच असा नियम नाही. मात्र 5वी लब्धी झाल्यानंतर करण लब्धी मोक्ष मार्ग प्रकाशात त्याला सातिशय मिथ्या दृष्टी नाव दिलं. यात घेतलाय आपण. कोणाला? अनिवृत्तीकरणात असणाऱ्या मिथ्या दृष्टी जीवाला सातिशय मिथ्या दृष्टी. आता मिथ्यात्व सातिशय कसं? थोडा प्रश्नाचं महत्त्व. नियमाने ते सम्यक्त्वामध्ये परिवर्तित होणार आहे. आता उपयोग त्याचा उपयोग तिकडे लागला. होईल ते तर नक्कीच आहे, परंतु मूळ कारण त्याचं एक आहे की त्याचा उपयोग याच्याशी तन्मय नाही झाला. त्याचा उपयोग पर्यायीला सोडून आपल्या शुद्ध आत्म्याशी तन्मय झाला. ही आहे सम्यक्त्वाच्या प्राप्तीची प्रक्रिया. आपल्याला करायचं काय आहे? आपला पर्यायीतली परिणती बदलवता येत नाही, ती जेव्हा येणार आहे तेव्हाच राहील. आपला उपयोग तिकडे लावायचा तर नाही लावायचा, हा जो पुरुषार्थ आहे तो या करण परिणामात होतो. आणि तो करण परिणाम जेव्हा अंतिम स्टेपला पोचतो तेव्हा त्याचं नाव ठेवलं सातिशय मिथ्या दृष्टी. मिथ्यात्व असूनही का सातिशय नाव दिलं त्याला?
तो उपयोगात मिथ्यात्व घेत नाही. थोडं काही नाही अजून लब्धीमध्ये मिथ्यात्व आहे हो. आणि उपयोग त्याच्यातही मिथ्यात्व आहे, कारण परिणामातही मिथ्यात्व आहे. सुरू होईल. बंदच आहे. म्हणजे अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत मिथ्यात्व आहे. वाद नाही तिथं, पण त्या मिथ्यात्वाचं लक्ष हा उपयोगानं करत नाही. आता आपण नेहमी पाहतो की जेव्हा तुम्ही खूप खाईत असाल तेव्हा भाजीत मीठ टाकलं कधी लक्षात राहत नाही. का नाही? का नाही राहत? का असं? उपयोग नाही तिकडे. उपयोग तिकडे नव्हता. उपयोग भाजी दुसरीकडे खाण्याकडे होता. नाही, की उपयोग दुसरीकडे आहे. बाळ रडला पाळण्यातला तर आईला बरोबर ऐकू जाते, आम्हाला नाही जात. का असं होते? तिचा उपयोग सदा बाळाकडे आहे, आमचा उपयोग असत नाही. तर आम्हाला करायचं काय? आमचा जो उपयोग आहे तो उपयोग या पर्यायीकडून हटवून आपल्या शुद्धात्माकडे एकाग्र करायचा आहे. ही करण परिणामाची देण आहे की तुम्ही आपला उपयोग तर बदला आधी, पर्याय बदलायच्या मागे लागून काहीच होत नाही. ती क्रमणीयतच आहे. पर्यायीच्या स्वभाव ती सोडत नाही, ती तिच्या क्रमानंच येईल. पण आम्ही त्या पर्यायीशी तन्मय व्हावं का नाही, उपयोगात घ्यावं का नाही, हा पुरुषार्थ आपल्यासाठी असतो. आणि तो पुरुषार्थ म्हणजेच करण परिणाम. आणि अनिवृत्तीकरणात तो पुरुषार्थ एवढ्या स्टेपला पोचलाय की नियमाने त्याला अंतिम समयानंतर सम्यक दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शुद्धात्म्याचं दर्शन आहे. सम्यक दर्शनचा अर्थ काय? आपल्या शुद्धात्म्याला दृष्टी घेणं, याचंच नाव आहे सम्यक दर्शन. त्याची प्राप्ती या अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयानंतर.